आतापर्यंत आपल्यासाठी निसर्गाने खूप सारं केलं, पण आज नाही का म्हटलं आपण निसर्गासाठी काहीतरी करू. आपण निसर्गासाठी काही जरी केलं तरी पण त्याचा फायदा आपल्यालाच होतो, कारण आपण जरी निसर्गासाठी जगत नसेल पण निसर्ग आपल्यासाठी जगतो आणि त्याच्यामुळे निसर्ग आहे तर आपण आहे. तर नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भावनो, परत एकदा आपल्या नेहमी ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर भावनो, आजचा विषय असा होता की आज सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून मस्तपैकी कॉलेजसाठी रेडी पण झालो, पण काल रात्रीपासून एवढा खतरनाक पाऊस चालू होता ना की आज सकाळी पण पाऊस उघडला नाही आणि त्याच कारणामुळे मला आज कॉलेजला पण जाता आलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, तुमच्या भावाला जर सुट्टी असली तर तुमच्यावर 100% ब्लॉग काढतो म्हणजे काढतो. कॉलेजचा प्लॅन कॅन्सल झाल्यानंतर सर्वात अगोदर तर कपडे चेंज, आणि मग कपडे चेंज केलं तर माझ्या मनात विचार आलं की म्हटलं या पावसात जर आपण घरीच बसलो तर आपला दिवस एकदम दररोजच्या सारखं बोरिंगच जाणार. आणि एकतर वरून आज आमच्या गावात लाईट पण नव्हती. मग लगेच मित्राला कॉल केला आणि मग मी त्याला बोललो की चल म्हटलं आपण कुठून तरी फिरून येऊ. आणि मग मी आणि माझा मित्र आम्ही दोघे निघालो मग वावराच्या दिशेने. वरून थेंब थेंब पाऊस पण चालू झाला होता आणि आजूबाजूने नुसतं हिरवगारच होतं, त्याच्यामुळे आम्हाला थोडीशी जास्तच मजा वाटत होती फिरण्याची. जवळपास अर्धा तास इकडे तिकडे फिरल्यानंतर आम्ही आलो घरी. पावसामुळे आम्ही थोडंसं भिजलो होतो, त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर परत एकदा कपडे चेंज केले आणि तेवढ्यातच लाईट पण आली होती, त्याच्यामुळे मोबाईल सर्वात अगोदर तर चार्जिंगला लावून घेतला. आणि मग त्याच्यानंतर निवांत की घरच्या लोकांनी मला चहा पियाला दिला. जस्ट चहा पिलाच होता तेवढ्यात मला आठवली की आपल्या घरी 1-2 झाडं आहेत जे की मी 8 दिवसा अगोदरच आणले होते, पण आतापर्यंत पाऊसच नव्हता त्याच्यामुळे मी ते का लावलेच नव्हते. आणि आजवरून पाऊस पण चालू होता आणि त्याचसोबत आज आपल्याजवळ खूप सारा वेळ पण होता, त्याच्यामुळे म्हटलं आज ते काम नाही का पारच पाडून टाकू. मग ते झाड घेऊन वावरात जाऊन लवकर लवकर दोन्ही झाडे लावून टाकले.